सकाळी पोळ्या करत होते तर अभिषेकला ध्यान आलं की आई मला तुपाची पोळी कर. आता ही पहिली पोळी गाईसाठी बनवते मी. तूप लावायचं किंवा तेल लावायचं, पण असं वापरलेलं तेल नाही लावायचं, शुद्ध लावायचं. आणि बघा आता त्याच्यासाठी तुपाची पोळी बनवते. आज कसं काय त्याला ध्यान आलं होतं नाही माहिती, पण म्हणे आज सकाळी सकाळी आई मला तुपाची पोळी बनव. त्याला आज खूप ध्यान आलं. नाहीतर तो लहानपणी खायचा चिमीटपणे, पण आता म्हणतो तू माझ्यावर म्हणजे जबरदस्तीने मला तुपाची पोळी, शेंगदाण्याचा लाडू हे असे पदार्थ घालत होती बळजबरीचेच. मुलं काय काय आणायचे शाळेमध्ये आणि तू काय देती असं म्हणायचा, पण मी त्याचं काही ऐकत नव्हते. मी हेच त्याला द्यायचे. तुपाच्या पोळीचा मलिदा द्यायचे गूळ घालून, आणि शेंगदाण्याचा लाडू द्यायचे किंवा आप्पे द्यायचे. माझं हेच असायचं डब्याला. आणि बघा त्याला आता एकदम अशी जाडसर पोळी करून मस्त अशी 3 पदरी मस्त अशी मधी नरम, आणि त्याला खूप आवडते ती, पण अशी एखाद्या वेळेस आवडते, जास्त नाही आवडत. तर बघा किती मोठी, माझ्या पोळ्या तशा मोठ्याच असत्या, पण मी अशी ही पोळी त्याला बनवली. आणि तो म्हणतो मला जबरदस्ती लहानपणी तू असे पदार्थ खाऊ घातलेले आहे. तर आपण आता त्यावेळेस आपण जर त्याचे ऐकले असते तर त्याने मॅगी हे ते असं काय त्याच्या पसंतीचे पदार्थ त्याने खाल्ले असते. आणि मी माझ्या पद्धतीनेच त्याला दिले. आज 5-10 वर्षाची मुलांचे केस पांढरे होतात, तर त्यांच्या मर्जीप्रमाणे खातात म्हणून ते असं असतं. मी सगळं काही हिरवे पालेभाज्या, असं तुपाचे पदार्थ, गुळाचे पदार्थ, हे असेच गोड. त्याला शिरा तर खूप आवडायचा, त्याला आवडीने खायचा. आणि बघा अशी तुपाची पोळी मी बनवली. अशी नाजूक नाही बनवायची, थोडीशी अशी पोट पण भरलं पाहिजे आणि चवीला पण चांगली लागली पाहिजे. मस्त अशी कमी गॅसवर थोडीशी भाजून द्यायची आणि मस्त अशी हे करायची. आतून किती मोठं तूप टाकायचं आणि पोळी दुमडून मग लगेच टोपल्यात टाकायची. म्हणजे ते तूप आपण म्हणजे तव्यावर भाजल्या पण जात नाही आणि काहीच नाही. अशी व्यवस्थित सगळीकडून तूप लागलं जातं आणि पोळी पण खायला छान. आता बघा दुपारच्या जेवणात काय आहे, तर गवारीची शेंगा आणि पोळी. तर बघा आता तो त्याच्या भाच्याला सांगतोय तू काय खातो, मी गवारीची शेंगा खातो.